छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि अन्यायाच्या विरुद्ध लढण्यासाठी पाऊल उचलण्यास सुरुवात केली। पण तुम्हाला माहिती आहे का, महाराजांनी स्वराज्यासाठी पहिली लढाई केव्हा लढली किंवा पहिला गनिमी कावा केव्हा केला? चला तर मग जाणून घेऊया महाराजांनी केलेला पहिला गनिमी कावा। महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतल्यानंतर काही मावळ्यांना सोबत घेऊन मावळ खोऱ्यातील किल्ले काबीज करण्यास सुरुवात केली। त्यांनी तोरणा, सुभानमंगल, रोहिडा हे किल्ले काबीज केले। तेव्हा महाराष्ट्रात आदिलशाहीची सत्ता होती। कोणीतरी आपले किल्ले काबीज करतंय हे पाहून आदिलशहाने महाराजांना थांबवण्यासाठी फत्तेखानाला पाठवलं। फत्तेखान हा सन 1648 मध्ये भीमा आणि नीरा नदी ओलांडून जेजुरी जवळील बेलसर येथे पोहोचला। त्याने बेलसर येथेच तळ ठोकला। त्याला सिंहगडवर हल्ला करायचा होता, पण महाराजांना आधीच माहित होतं, त्यामुळे त्याने सिंहगडवर हल्ला नाही केला। खानाच्या सैन्याने शुभानमंगल किल्ल्यावर हल्ला करून किल्ला काबीज केला। महाराजांनी कावजी मल्हार यांना शुभानमंगल किल्ल्यावर हल्ला करण्यास सांगितले। इकडे फत्तेखानाच्या छावणीवर हल्ला करण्यासाठी बाजी पालसकर, कान्होजी जेधे, गोदाजी जगताप यांना पाठवले। यांनी अचानक हल्ला करून खानाच्या सैन्याची कत्तल केली। चिडलेल्या फत्तेखानाने त्याचा सरदार मुसेखानाला पुरंदरवर हल्ला करण्यास सांगितले। पुरंदरच्या पायथ्याशी मराठ्यांचे आणि फत्तेखानाच्या सैन्याचे जोरदार युद्ध सुरू झाले। फत्तेखानाचा सरदार मुसेखान आणि गोदाजी जगताप एकमेकांना भिडले। गोदाजींनी मुसेखानाच्या छातडावर वार करून त्याला मारले। लढता लढता बाजी पासलकर यांच्या हातावर मागून वार झाला। त्यांनी प्रतिकार करण्यासाठी मागे वळाले। मागे वळताच त्यांच्या छातडावर वार झाला आणि बाजी कोसळली। मराठ्यांनी स्वराज्यासाठी पहिली लढाई तर जिंकली, पण या लढाईत स्वराज्याचे आजोबा वीर बाजी पासलकर यांना वीरमरण आले।